स्वराज्याचा हा एकनिष्ठ शिलेदार, स्वराज्याचा हा एकनिष्ठ शिलेदार, बुलंद छाती बलंद शरीर, एक हाती पहाड दुसऱ्या हाती तलवार, चाल त्याची हत्ती वाणी डवलदार, लोखंडासम हात आणि दंड पिळदार, बाळगी जीवापाड मिशी सुटकेदार. शिवरायांवर असे जीव अपरंपार, शिवरायांवर असे जीव अपरंपार, तळहाती घेऊन शिर सदा असे होशियार. आज्ञेने राजांच्या होई अंगी विजेता संचार, सांगली रगत केला उभा पहाड नदी पार. शिवगंगेच्या खोऱ्यात वागे डंका कौतुके पार, मर्जी राजांची जाहली लाभले त्यास शिवार, मर्जी राजांची जाहली लाभले त्यास शिवार. शूर योद्धा ऐसा जे कामते पाटील सरदार, शूर योद्धा ऐसा जे कामते पाटील सरदार. स्वराज्याची वारसदार मावळे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाखाली अनेक स्वराज्यातले मावळे आपल्या प्राणाचं बलिदान द्यायचे. तो नेमका का? छत्रपती शिवाजी महाराज विश्वासावर निर्माण केली, स्थिर प्रशासन दिलं, लोककल्याणातून शिवाजी महाराजांनी जनतेचा विकास साधला आणि त्या विकासामध्ये शिवाजी महाराजांनी जे महत्वाचं योगदान दिलं ते केवळ तलवारीच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी लढाई केली हा इतिहास सर्वांना माहिती आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुणवत्तेने वेगवेगळ्या नीतीतून जे रयतेला स्थिर प्रशासन दिलं, रयतेचं रक्षण केलं आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये विश्वास निर्माण केला आणि त्या विश्वासाचा एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान. कधी शिवाजी कासले असतील, बाजी प्रभू देशपांडे असतील, शिव मुरारबाजी देशपांडे असतील, नरवी तानाजी मालुसरे असतील, अशा अनेक मावळ्यांची शोधलेल्यांची आपल्याला नावं सांगता येईल. त्याच मावळ्यांमध्ये एक केसाची कामटे या मावळ्यांनी बंधारा बांधून पाण्याची समस्या ज्यावेळेस उद्भवली होती ती सोडवली होती. त्या इतिहासाबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. कोंडगाव बुद्रुक हे कात्रज घाटाजवळ असणारं गऱ्यात मावळाचं गाव आणि या गावचे कात्रज घराण्याचे केसाजी कामटे यांनी छत्रपती शिवरायांच्या आज्ञेवरून ज्या ठिकाणी आपण बसलोय हे शिवगंगा नदीचं पात्र आहे. शेंगड्याच्या आपण पूर्वेला आहोत आणि शिवापूर येथे शिवाजी महाराजांनी आमराई किल्ल्याची बाग लावली. ही घटना 1648च्या सुमारास आणि त्या वेळी पाऊस भरपूर पडायचा पण उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी नव्हतं, आमराईलाही पाणी नव्हतं. लोक पाण्यासाठी स्थलांतर करायची, व्यापूर व्हायची, पूर्ण पाणी टंचाई अशी भयानक दुष्काळी परिस्थिती होती. आणि या परिस्थितीच्या वेळी शिवाजी महाराजांना उपाय काढण्यासाठी म्हणजे आपण त्या शिवगंगेवरती धरण बांधलं आणि धरण बांधण्याचं काम चालू केलं. जे आपण पश्चिमेला पाहता या खडक फोडण्याचं काम सुरू होतं शिवापूर आणि त्या खडक फोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी या किडेमारे या खोऱ्यातील सर्व पाटलांना बलवान मंडळींना बोलवलं, निमंत्रित केलं. महाराजांनी आज्ञा केली की हा कोंडा पार फोडा. महाराजांनी आज्ञा केली. महाराज त्यावेळी स्वराज्य स्थापनेचा प्रारंभीचा काळ होता. महाराजांना विरोध पण खूप मोठा होता आणि हा विरोध फोडण्यासाठी वेगाने राजकीय हालचाली करणं गरजेचं होतं आणि शिवाजी महाराज खूप राजकारणावरती राजकारण खोऱ्यामध्ये रवाना झाले. महाराजांनी आज्ञा दिली परंतु हा मोठा धोंडा काही फोडत नव्हता, हा खरं काही फुटत नव्हता, त्याशी धोंडा फुटतच नव्हता. फुटत नव्हता. त्यावेळेचे इतर गावचे पाटील कंटाळले आणि निघून गेले, बलवान मंडळी पण निघून गेले. परंतु यशाची कामते मात्र आम्ही पाठीमागे हा एकटा बंदरला शहराचा नंतर खाऊचा येसाजींनी हा निर्धार केला की शिवाजी महाराजांनी आज्ञा केलेली आहे आणि मला आता काहीतरी केलंच पाहिजे. वतनाच्या लोभाच्या किंवा काहीतरी मिळावं याच्यासाठी येसाजींनी नाही केलं, आवडाचे प्रश्न घेतलं. स्वराज्याच्या निष्ठेपायी मोठा भागीरथ प्रयत्न सुरू केला. जसं आपण भागीरथाने प्रयत्न करून नदी आणली म्हणून त्याला भागीरथ प्रयत्न म्हणतो. या ही कथा झाली. तर यांनी येसाची कामगिरी शिवाजी महाराजांच्या आज्ञेवर जो निर्धार केला की हा शिवगंगेला पाझर फोडायची, त्या कोरड्या पडलेल्या शिवगंगेला पाझर फोडायचा आणि कोरड्या ठाण पडलेल्या शिवगंगेचा जो मोठा धोंडा येसाची कामगिरी दंकट भाऊनी काही दिवसांमध्ये फोडला, दूर केला आणि शिवगंगेवरती धरणाचं काम पूर्ण झालं.
पहिला पाऊस पडला, पाणी साठलं, शिवाजी महाराज तोपर्यंत स्वारीवर परत आले. तुम्ही पहा आता सुद्धा आपण पावसामध्ये बसून या शिवगंगेच्या जलाचं, पवित्र जलाचं आपण स्वागत करतोय. आणि या पवित्र जलाने येसाजीचा पराक्रम असेल, सूर्यगाथा असेल, आज 350 वर्षानंतर सुद्धा पाहून आपले योगायोग नाही. चंद्रसूर्य असेपर्यंत माझ्या मावळ्यांनी केलेलं पराक्रम आज जिवंत राहणार आहे. हा शिवाजी महाराजांचा दूर विश्वास होता. येसाजीने तो धंदा फोडला, धरणाचं काम पूर्ण केलं आणि शिवाजी महाराजांनी परत पाहिलं, चौकशी केली, पुढे फोडलं. त्यांच्या कारभारी मंडळीने सांगितलं की कोंढव्याचे येसाजी कामटे यांनी हा पराक्रम केला. महाराजांनी सूचना केली, भोजसभा बोलवली आणि भोजसभेमध्ये शिवापूरच्या वाड्यातल्या शिवाजी महाराजांच्या वाड्यामध्ये सर्व मंडळी बोलत आली. वेगवेगळे गोरगावचे पाटील होते, देशमुख होते, कुलकर्णी होते आणि शिवाजी महाराज उत्तर दिले, हा पराक्रम करणारा कोण? हा येसाजी कामटे. शिवाजी महाराजांनी तलोटे करून मौल्यवान अलंकार, दागिने, हातामध्ये सोन्याचं मंगळ, हे सगळं तबक्के करून आम्ही आणलं आणि म्हणजे की हे येसाजीला बोलवा आणि त्यांचा आपण सन्मान करू. त्या वेळेस महाराजांनी ते देऊन केलेलं बक्षीस येसाजीने घेतलं नाही. म्हणजे उद्गार काढले की राजा, आम्ही नावाचे पाटील, 2 पिढ्यापासून आम्ही पाटीलचा कारभार पाहतो कोल्हापूरचा, पण खावाय आम्हाला शेत नाही, इनामाचं शेत आमच्याकडे नाही. पाटील इनामाचं शेत घेण्याची पद्धत होती ती आजही तुम्हाला दिसेल. पाटील इनाम वेगवेगळ्या जाती जमाती देवस्थान असते, वेगवेगळे जाती असते. शिवाजी महाराजांनी यांना राष्ट्राचं मालक बनवलं आणि शेती आणि शेतकरी संस्था राबवलेले शिवाजी महाराज या भूतलावरचे पहिले राजे. आणि सरंजारी वसंतदारी नष्ट करून, गुलामगिरी मुक्त करून, ज्याला कष्टाचा अधिकार नसता त्यालाही त्यांनी वंशपरंपरेत कसायला. आणि येसाजींची जी विनंती होती, अर्ज होता की आम्ही नावाचे पाटील, आम्हास कसायच जमीन नाही, इनामाचं शेत नाही, आमची भाऊबंद मोठं, आमची भावकी मोठी आणि ह्यात आम्हाला पुरत नाही, आमचा कुटुंब कबिला मोठा, आम्हाला पाटील इनामाचं शेत मिळावं ही विनंती त्यांनी केली. की रोकड ठाऊन जाईल. आज तुम्ही मौल्यवान दागिने किती दिवस पुरते? वर्ष 6 महिन्यामध्ये संपून जाईल. अगदी बरोबर. शिवाजी महाराजांनी माहिती घेतली काय नव्हतं झालं आणि त्याचं त्यांना कळलं तुमचे जे वडील बंधू आहेत, नाव त्यांचे बाबा हे पाटील असताना त्यांना कोंढ्याला त्यांनी टेबल किल्ल्यावर त्यावेळेच्या आमदारांनी बोलवलं होतं आणि बोलवून म्हणे गावच्या कारभारामध्ये काहीतरी चूक झाली आणि त्यांच्यावरती आरोप करून त्यांना ठार मारलं. आणि त्यांचा मुलगा जो होता तावजी, बावजींचा, तर ते म्हणजे महाराज आम्हाला इनाम शेत द्या आणि तावजींच्या नावाने द्या. त्यावेळेची पद्धती मोठ्या थोरल्या मुलाला परंपरेने पाटील त्याच्या इनामाचं शेत ती चालवण्याची पद्धत होती. मग येसाजींनी केलेल्या विनंतीवरून येसाजींच्या त्या कष्टाच्या मुळे महाराज खुश होऊन त्यांनी डोंगरचं इनामाचं शेत हे त्यांचा वडील बंधू बाबाजी यांचा मुलगा तावजी यांच्या नावाचे इनामाचं शेत करून दिलं. आणि इनामाचं शेत करून दिल्यानंतर येसाजींनी परत एक पुढे केलं की त्यांची भावकी होती, पण त्याचे 3 हिस्से केले. 3 हिस्स्यामध्ये त्यांचे दुसरे बंधू जे भावकीचे होते मोरोजी आणि अजून एक भाऊ, अशा 3 हिस्स्यामध्ये की पुणे बुद्रुकला शिवाजी महाराजांनी दिलेलं इनामाचं शेत त्या येसाजी कामटेच्या पराक्रमाने शौर्याकडून मिळालं. हा जो इतिहास आहे, हा जो तुम्ही मला सांगितलं, हा कुठे ना कुठेतरी लपलेला इतिहास आहे, हा कुणाला जास्त माहीत नाही. हा इतिहास तुम्ही कसा शोधून काढला किंवा कसा पुढे आहे म्हणजे मला जाणून घ्यायला आवडतं. हे शिवचरित्र साहित्य खंड आहे दुसरा आणि ह्याच्यामध्ये लेख क्रमांक 105. त्या माझ्या वाचण्यामध्ये आल्यानंतर माझं त्यावेळी कष्टकरी पावले हे शिवचरित्राचं लेखनाचं काम चालू होतं आणि त्यावेळी मला जे मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव सावंत. मग येसाजींचा पराक्रम त्यांना मी सांगितला. म्हणजे येसाजी कामटेचा पराक्रम मोठा आहे, तो तुम्ही मांडा, तो असा मांडा की तलवारीच्या बळावरती तलवारी शौर्य दाखवणारे अनेक मावळे
परंतु मनगटाने फोडणारे, खडकाला पाथर फोडणारे मावळ्यांचं दर्शन हे जगाला नाही. म्हणजे यासाठी कामटे त्यावेळेसचे आर्किटेक्चर होते असं आपल्याला म्हणता येईल. हा, आर्किटेक्चर म्हणजे त्यांना कला आवडत होती. हा, जो मोठा फोडतोय, हा, जे काम थांबलंय जे कुणाला जमत नव्हतं. हा, आणि तो मोठा फोडून त्यांनी गरम बांधलं, हा, दोंडायटून केला, पाण्याचा भक्त सोडवला आणि शिवाजी महाराजांनी जगाच्या पाठीवर निर्माण केलेल्या आदर्श जननीतीचा एक मार्ग मोकळा झाला. पूर्व जे कामटे होते ते जरी म्हणजे ते युद्धामध्ये जरी त्यांचा सहभाग नसला तरी त्यांनी जे शिवाजी महाराजांच्या अनेक विविध काही ज्या योजना होत्या त्या अतिशय जातीने ना त्यांनी त्या राबवल्या आणि त्यामुळे त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल या दृष्टीने बंधारे बांधणं, छोटे छोटे धरणं बांधणं ही कामं त्यांनी करून घेत. म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांना फार मोठा सहकार्य केलं मला आता हे सांगत असतो. अरे आपण आपला प्रपंच तर जरूर करू, हे तर आपलं मूळचं कर्तव्य आहे, पण तरी सुद्धा समाजासाठी आपल्याला काही करता येईल आणि त्या दृष्टीने आम्ही ही वाटचाल करत असतो. असे कोणते पराक्रम केले? कारण की 26-7 लढाईमध्ये कामटे होते, त्यांचा पण मोठा वाटा राहिला. त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून सांगू. शहीद पोलीस अधिकारी अशोकराव कामटे यांनी आफ्रिकेशी लढताना बलिदान दिलं. म्हणजे झुंज देऊन शहीद होणारे देशाचे कामटे यांचे वारस शहीद अशोक कामटे यांचा इतिहासही लोकांना माहीत व्हावा व त्या पद्धतीने त्यांची लहान मुलांमध्ये प्रयत्न त्या मुलांनी घ्यावी म्हणून माझे एक 6 एकरमध्ये वीर शहीद अशोक कामटे यांचं उद्यान मी स्थापन केलेलं आहे. आत्ता काम प्रगतीपथावर आहे व 1 जानेवारीच्या आसपास त्याचं उद्घाटनही होईल. म्हणून जेव्हा लहान मुलं आपल्या बागेत येतात, आईवडिलांसोबत येतात, तेव्हा उद्यानाचं नाव वाचून शहीद अशोक कामटे यांचा इतिहास त्यांना समजला जाईल हे त्यामागचं उद्दिष्ट आहे व त्या नावाने ती मुलं प्रेरित होऊन मुलांचे करिअर चांगलं होईल हा त्यामागची संकल्पना माझी होती. ज्या पद्धतीने वीर यशाचे कामटे यांनी पाण्याची समस्या तेव्हा सोडवली होती तीच समस्या आजही आपल्याला इथं म्हणजे आमच्या शहरामध्ये आम्हाला सोसायला लागते. ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी पाण्यासाठी कायम संघर्ष केलेला आहे व आज माझ्या इथं माझ्या ग्रामस्थांना 24 तास पाणी द्यायचा मुभा मी घेतलेला आहे व तो पुढे चालवत आहोत आणि त्या पद्धतीने महापालिकेच्या योजनाही आपल्या गावामध्ये आणलेल्या आहेत व त्या योजनेचा पाठपुरावा माझ्याकडून चालू आहे. हा कामटे धर्मामध्ये एक वेगळ्या प्रकारचा शौर्याचा इतिहास आहे. स्वराज्याच्या आर्थिक युगामध्ये कामठे परिवाराची उडी हे सिलिजरी करायचे म्हणजे त्यांच्याचा घोड्याची पागा भाऊचं दळ जास्तीचं दळ असणारे हा कामठे परिवार. हा खेळ आपण देशाचे कामटे घेतलेला हा त्यांचा एक शिरोमणी देशाचे कामटे हे त्यांचे शिरोमणी आहे आणि ह्या शिरोमणी देशाचे कामटे करणं आदर्श घेऊन कधी पुरंदरच्या लढाईमध्ये कामटे दिसतात, कधी प्रतापगडाच्या लढाईत दिसतात, कधी राजगडाच्या सोयीमध्ये दिसतात आणि कधी छत्रपती शिवरायांचे संघर्ष करून औरंगाबादला जाणारे कामठेंचा वारसदार दिसतात. म्हणजे आग्र्याच्या मोहिमेत दिसतात, कधी कलांच्या मोहिमेमध्ये दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज 1646 साली पुरंदरावर होते आणि अचानक मोगल सरदार या परिसरामध्ये आपल्या सैन्यासह चालून आला. सासवड, जेजुरी, शिवरी, बेलसर, खळद आणि साकोड या परिसरातील सर्व पाटील, सर्व इनामदार, सर्व जमीनदार यांची बैठक त्यांनी पुरंदरावर बोलवली आणि त्यांना एक घोषणा सांगितली की आपल्या परिसरामध्ये अचानक या गणाने हल्ला केलेला आहे, तो आता पुरंदर किल्ल्याच्या दिशेने येतोय, तर आपल्याला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तर सर्व पाटलांनी मराठदारांनी आणि त्यांच्यामध्ये असलेल्या जे सेवक होते त्यामध्ये यशाजी कामठे हे या परिसराचे रहिवासी होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग सर्व लोकांनी संमती दिली की महाराज आम्ही लढायला शिकलेलो नाही, आम्हाला काही तलवार चालवता येत नाही, पण लाठ्या काठ्या चालवणे, हत्यारं चालवणे, कुऱ्हाडी चालवणं हे शेताचं साहित्य आम्ही चालू शकतो. मग असं ठरलं की गणिमी काव्याने त्या बेलसरच्या जवळच एक चिलवळी म्हणून त्या ठिकाणी भाग आहे, त्या खड्ड्यामध्ये तो खान त्या ठिकाणी सैन्याशी बसला होता. मग अचानक चारी बाजूने वाळून, शिवरी, काकरावाडी, सासवड,
नंतर सापोर्डे जेजुरी या बाजूने सर्व शेतकरी पाटील यांनी हल्ला करायचं ठरवलं. मिळेल त्या हाताळणीशी दगड, धोंडे, कुऱ्हाडी, काट्या या पारी असतील अशा सर्व शेती अवजारांच्या साहाय्याने त्यांनी अचानक हल्ला करून मोगल सैन्य त्या ठिकाणी कापून काढलं, ठार मारलं. यसाजी कामते हे तत्कालीन ज्या लढाया झाल्या या लढायांमध्ये मग ती बेल्सरचं युद्ध असेल, या युद्धामध्ये देखील त्या काळामध्ये यसाजी कामतेंचा मोठा सहभाग होता. तर या सरदारांचा वारसा आम्ही या गावामध्ये चालवत असून त्यांचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो. यसाजी कामतेंचे जे वंशज असतात ते कोणत्या प्रकारे यसाजी कामतेंची परंपरा आजही जिवंत ठेवतात. यसाजी कामतेचे हा वारस परिवार मोठा आहे आणि कोल्हापूर कुठलं की आपलं गाव नुसतं कात्रजच्या अलीकडे असणारे कात्रजचं गाव आहे. पण कामते जर तुम्ही पाहिलं वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक तिथे लागतात. हा मानवतेचा ठेवा शिवाजी महाराजांनी तो मावळ्यांना शिकवणीचा दिला, राष्ट्राचा सेवा, देशसेवेचा. एकदा त्यांनी उडी घेतली स्वराज्य सेवेमध्ये, परत त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. माझ्या जे निदर्शनात आलं, पाहण्यात आलं, वाचण्यात आलं की कामते परिवार स्वराज्याच्या ताकदीमध्ये एकरूप झाला तरी परत त्यांच्या ताकदीत ते गेले नाही. स्वराज्य द्रोह केला नाही. देशसेवेला आराध्य मांडलं, राष्ट्रसेवेला महत्वाचं स्थान दिलं. या भूमीमध्ये कामते समाज जवळजवळ 60% आहे. इतर समाजाला धरून घेण्याची ताकद निश्चित स्वरूपाने या कामते समाजाने आजपर्यंत टिकवली. जे छत्रपतींचा इतिहास आहे की 12 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राची शान टिकवली आणि तीच शान तुकारामांनी दिलेला आशीर्वाद छत्रपतींनी या भूमीला आजही जी ताकद आहे ती कामते समाजानं केवळ यसाजी कामते हे नाव नुसतं ऐकलं तर आमच्या मनामध्ये हे कामते समाजाची शाळा आणि छत्रपतींचा इतिहास या पिढीला निश्चित स्वरूपानं हे प्रेरणा देणारा निश्चित स्वरूपानं समजतो. कामते समाज आजही आम्ही जवळ 7% जरी एकत्र असलो तरी वतन देताना सर्वांना एक वतन सर्वांना देऊ शकत नाही. म्हणून छत्रपतींनी हा इतिहास घडवताना कामते समाजाला जी परंपरा आहे त्याची कामत्यांची तीच परंपरा आज आम्ही टिकवली. शिवाजी महाराजांनी तो कामतेच नाही, प्रत्येक काळात प्रत्येक जाती धर्माच्या मावळ्यामध्ये जे राष्ट्राचा अभिमान स्वाभिमान हा त्यांचं प्रज्वलित केला. त्यांना महामंत्र दिला की तुम्हाला जगायचे, कुटुंबासाठी पोटासाठी कुणी जगतंय, बरोबर, तुम्हाला जगायचे, राष्ट्रासाठी जगायचे. हा युद्धाची ऊर्जा ही त्यांच्यामध्ये उजवली शिवाजी महाराजांनी आणि त्या ऊर्जेपोटी आजही 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय पाण्याचा वारसा हा कामते परिवाराने जिवंत ठेवलेला आहे. आणि त्याच्यात पाऊल तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर स्वतःच्या खानदानाचा इतिहास सांगणं ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आमचे आजी आजोबा, आई वडील अशा वडीलधाऱ्या लोकांकडून आम्हाला हा इतिहास सांगण्यात येतो की आमच्या घराण्याचे शूरवीर यसाजी कामते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप विश्वासू सेवक होते आणि त्याचा संपूर्ण कोंढवा गाव तसंच कामते पाटील घराण्याला प्रचंड अभिमान आहे. सैन्य दलातले असतील आताच्या काळातल्या त्या ब्रिटिश राजवटीमध्ये झालेले या पुण्यातले किंवा महाराष्ट्रातले पहिले आयचे अधिकारी असतील. आज त्यांचा मुंबईचा आपण जातो पोलीस त्याला तिथं त्या आयचे अधिकाऱ्यांचा कामतेंचा मोठा फोटो आहे, त्यांचं नामोल्लेख आहे. ही कामतेची परंपरा किंवा आता आपण शिवगंगेच्या पापेतून शिवापासून तर केंद्रीय बर्वेपर्यंत ही धरणाची रांग आहे. आणि महाराजांनी जलनीती राबवली. ज्या ठिकाणी दुष्काळ पडायचा त्या ठिकाणी धरणे बांधली, नद्याला पात्र बांधले. आज खडकवासला धरण हे ब्रिटिश राजवटीमध्ये आहे, पण पुण्याला पाणी पुरवठा करण्यासाठी त्यावेळी विखरधरण नावाचं धरण शिवाजी महाराजांनी स्वतःचे बांधलं. जसं जिजाऊंनी पुण्यामध्ये पुणे बसवलं, पुण्यात ज्यावेळी जिजाऊंनी बसवलं त्यावेळी पुण्याच्या तिन्ही बाजूला आंबिलवाडा त्याच्यावर धरण बांधलं, कात्रज घाटामध्ये बांधलं, पाषाणला तळं बांधलं, पाषाण बसवलं. अशा अनेक तुम्हाला इतिहासाच्या पाऊल आहे आणि कामते परिवारांच्या शौर्यातून पराक्रमातून आजही 21व्या शतकामध्ये त्यांच्या परिवाराने हा वारसा जिवंत ठेवला.